नमस्कार प्रेक्षक मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये आता खूप मोठा ट्विस्ट घडला आहे. आता जी मंजू आहे ती सत्याला मम्मी साहेबांना भेटवायला आणते. पण आता होतं असं की आता ठाकूर साहेब ते इकडे मोरे सरांना त्यांना म्हणतात की तुमचं मस्त चाललंय या. मोरे सरांनी तिथे ते चहा पीत बसलेले असतात. तर आता लगेच ठाकूर साहेब म्हणतात तुमचं भारी चालू आहे, भारी चालू द्या चालू द्या. तिथं सत्याला शोधायचं दिलं सोडून आणि ते चहा पीत बसला आहे. तुम्हाला काही वाटत नाही का? हां, काम करायचं आहे का? तुम्हाला याचं पेमेंट भेटतं का? काम करायचं ना, असं म्हणतात. तर आता मोरे सर म्हणतात की हो साहेब, पण थोडा वेळ बसलो होतो, असं म्हणतात. तर आता लगेच ठाकूर साहेबांना तिथे जो त्यांचा माणूस असतो तो टाकीजवळ लपून राहतो आणि तो ठाकूर साहेबांना फोन करून म्हणतो की हे बघा, जी मंजू आहे, मंजू आणि अजून दोघंजणं कुणीतरी आहे, असे ते सुर्व्यांच्या घरी आलेले आहे. आम्ही तिथून लपून सगळं बघतोय, तुम्ही लवकरच या. तर ठाकूर साहेब म्हणतात की हो, आम्हाला येईपर्यंत तू तिथून कुठं हलू नकोस. तर तो माणूस म्हणतो नाही नाही. तर आता ठाकूर साहेब म्हणतात की चला, सगळ्या कर्मचाऱ्यांना वगैरे सगळ्यांना म्हणतात चला आता तुम्ही लवकर. तर आता सगळेजण पोलिसांच्या गाडीत बसतात आणि पोलिसांची गाडी घेऊन ठाकूर साहेब लांब गाडी लावतात मंजूला कळू नये म्हणून. आणि पै येतात आणि मंजू तिथे बाहेर बसलेली असते. ती सध्या आतमध्ये मम्मी साहेबांना भेटायला गेलेला असतो. तर आता मंजू बाहेर बसलेली असते. तर ठाकूर साहेब म्हणतात की काय करते इथं आणि का गं काय बाहेर बसले. तर आता लगेच तिला मंजू खूप घाबरून जाते. ती म्हणते की आता यांना कळलं तर मी काय सांगू. आता खूप घाबरते ती. तर आता ती म्हणते तुम्ही इथे काय करताय साहेब. तर ते म्हणतात तुला विचारायचं काम नाही, असं बोलत असतात. तर आता त्या आतमध्ये आता मंजूच्या मदतीला बाळूमामा धावून येणार आहेत का बघूयात. आणि आता जे मुकादम आहे त्याला आता मंजू ही तिथे कोर्टामध्ये हजर करणार आहे. कोर्टामध्ये जो मुकादम आहे त्याला कोर्टामध्ये आणणार आहेत आणि बाळूमामा हे मंजूची मदतीला धावून येणार आहेत. आता बघूया पुढच्या भागामध्ये नक्की काय होईल.